भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आज आपण जे काही प्रॉब्लेम फेस करत आहोत, ज्यामध्ये हंगर आहे, पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट इशू आहे, तर त्यापैकी एक महत्त्वाचा असणारा इशू म्हणजे महागाई किंवा त्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. आता लक्षात घ्या, गेल्या 50 ते 60 वर्षामागची जर हिस्ट्री पाहिली तर महागाई ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, बरोबर. मग बऱ्याच वेळा आपण गव्हर्नमेंटला टीका करतो की वस्तूंची महागाई वाढलेली आहे आणि शासन त्याच्यावरती काहीच उपाययोजना करत नाही आहे. मग नेमकं महागाई असते काय आणि त्याच्यावरती महागाई कमी करणं किंवा प्राईस स्टॅबिलिटी करणं हे नेमकं शासनाचं काम आहे की RBIचं काम आहे. आणि मुळात सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महागाई ही वाढू दिली जाते आणि ती कमी का केली जात नाही, याच्यामागे कोणाचे बेनिफिट आहेत का किंवा कोणाचे लॉस आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपण नेहमी महागाईला कसं कन्सिडर करतो, वन वे अप्रोच असतो आपला की वस्तूंची किंमत वाढली. पण लक्षात घ्या, जर कोणत्याही इकॉनॉमीमध्ये एखादी गोष्ट घडत असेल तर त्याच्यामध्ये कोणाचा तरी फायदा असतो आणि कोणाचा तरी लॉस नेहमी असतो, हे पाहणं आपण गरजेचं आहे. आणि तोच इशू, तोच पॉईंट आपण इथे डिस्कस करणार आहे. लक्षात घ्या, आता आपल्यासमोर 2 इन्स्टिट्यूशन आहेत, एक म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, दुसरं म्हणजे RBI. आता RBI ही गव्हर्नमेंटचीच बँक आहे, सेंट्रल बँक, गव्हर्नमेंट ओन बँक आहे, ठीक आहे. मात्र लक्षात घ्या, यांचे जे कामं आहेत ती वेगवेगळे आहेत. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये असलेला रोल हा दोघांचाही वेगवेगळा आहे. RBIचं काम काय असतं, प्राईस स्टॅबिलिटी करणं, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काम काय असतं, इकॉनॉमिक ग्रोथ करणं. आता लक्षात घ्या, जर अर्थव्यवस्थेमध्ये महागाई वाढली तर RBIचा रोल काय असतो आणि RBIच्या कोणत्या धोरणामुळे महागाई वाढू पण शकते हे आपण बघूया, ठीक आहे. आता मुळात महागाई वाढते का हे बघूया आपण, ठीक आहे. आता RBIचा पर्स्पेक्टिव्ह आपण सर्वात पहिलं जाणून घेऊयात. लक्षात घ्या, RBI जेव्हा कर्जांवरचं इंटरेस्ट रेट कमी करतं तेव्हा लोक जास्तीत जास्त लोन घेतात, कर्ज घेतात, आणि लोकांच्या हातात पैसा आला की काय होतं की लोक डिमांड करतात. लोक शांत बसतात का, नाही. पैसा हातात आला की आपण काय करतो, मागणी करतो, डिमांड वाढते. मात्र लक्षात घ्या, जितकी मागणी आहे त्या प्रमाणामध्ये जर सप्लाय नसेल आणि डिमांड आणि सप्लायमध्ये मिसमॅच झाला तर लक्षात घ्या महागाई वाढते. मात्र ती महागाई कशाची वाढते, तर वस्तू आणि सेवांची महागाई वाढते. पैशाची किंमत इथे घटते, लक्षात घ्या. मग आता अशा वेळेस होतं काय, वस्तू महाग कोणासाठी होतात, ग्राहकांसाठी होतात, लक्षात घ्या. पण मग आता हे वस्तू महाग होणं हे कोणाच्या तरी लॉसमध्ये आहे आणि कोणाच्या तरी प्रॉफिटमध्ये. मग इथे आपल्याकडे 2 व्यक्ती आपण कन्सिडर करूयात. इथे उत्पादनकर्ता आहे वस्तूंचा आणि दुसरीकडे ग्राहक आहे. आणि महागाई वाढली. महागाई कशाची वाढली, वस्तूंची. आता वस्तूंची महागाई वाढणं हे ग्राहकांसाठी परवडणारं नसतं, लक्षात घ्या. आणि म्हणूनच हा एक सर्वतोपरी आपण म्हणू शकतो की सर्वांचा विचार करून RBI काय करतं की ही महागाई, ही जी काही वाढलेली महागाई आहे त्याचा सामान्य लोकांवर परिणाम होऊ नये, लोकांना वस्तू स्वस्त दरामध्ये मिळाव्यात, म्हणून RBI काय करतं, जे इंटरेस्ट रेट त्यांनी कर्जांवरचे वाढवलेले ते इंटरेस्ट रेट लक्षात घ्या RBI परत काय करतं, वाढवतं. ॲक्च्युली जे आधी कमी केलेले असतात, ज्यामुळे मनी सप्लाय वाढून इन्फ्लेशन वाढलेलं असतं, आता RBI अपोजिट करतं. आता इंटरेस्ट रेट वाढवतं, कर्जांवरचा व्याज वाढवतं, जेणेकरून लोक कमी लोन घेतील आणि लोकांच्या हातात कमी पैसा येईल आणि डिमांड कमी होईल. तर हे अशा पद्धतीने लक्षात घ्या RBI काम करत असतं. आणि इथे आपण म्हणू शकतो की जी काही ही पॉलिसी आहे ती कस्टमर किंवा सिटिझन ओरिएंटेड ही पॉलिसी आहे. म्हणजे ग्राहकांचा विचार करून ही पॉलिसी बनवलेली आहे. मोस्टली ग्राहक हे सेंटर ऑफ पॉईंट आहे तिथे. मात्र आता इथे गव्हर्नमेंटचा पर्स्पेक्टिव्ह काय असतो, किंवा जो आता समजा महागाई वाढलेली आहे तिथे उत्पादनकर्त्याच्या साईडने काय असतं, लक्षात घ्या. जसं की आपण पाहिलं ग्राहकांना महागाईचा लॉस होतो, तसंच लक्षात घ्या उत्पादनकर्त्याला बेनिफिट असतो. लक्षात घ्या, जो व्यक्ती वस्तू आणि सेवांचा उत्पादन करता आहे तर त्या व्यक्तीला इथे प्रॉफिट होत असतं, लक्षात घ्या. कारण त्याची वस्तू महाग किमतीमध्ये विकली जाते, प्रॉफिट त्याच व्यक्तीला होणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही पाहिलं असेल कांद्याची किंमत वाढली तर जास्तीत जास्त कांदा उत्पादन करणारे लोक जे आहेत ते अजून जास्त उत्पादन करायला लागतात. कारण त्यांना काय समजतं की चला आपल्याला कांद्याचे भाव हे चांगले मिळत आहेत, ते अजून जास्त उत्पादन करायला लागतात, अजून जास्त प्रॉफिट कमवतात आणि गुंतवणूकही जास्त करतात. समजते का. आता इथे लक्षात घ्यायला पाहिजे आपण की मग महागाईचा लॉस कोणाला होतो,
तर ग्राहकांना होतो. महागाईचा बेनिफिट कोणाला होतो? तर जे मॅन पर्सन आहेत, जे उत्पादनकर्ते आहेत, जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, जे मॅन्युफॅक्चरर आहेत, तर त्यांना लक्षात घ्या महागाईचा हा फायदा होतो, लक्षात घ्या. आणि म्हणूनच इथे प्रश्न तयार होतो की शासनाला महागाई कमी का करायची नसते? मग इथे शासनाचे बेनिफिट आहेत का? इथे गव्हर्मेंटला किंवा गव्हर्मेंट आणि बिझनेस पर्सन यांचं नेक्सस आहे का? कारण बऱ्याच वेळा आपण हे इश्यू डिस्कस करत असतो. लक्षात घ्या की पॉलिटिकल पार्टीजला जेव्हा फंडिंग मिळतं, त्या फंडिंगच्या बदल्यामध्ये बिझनेसमॅन जो असतो किंवा जे बिझनेस पर्सन असतात त्यांचे काय एक्सपेक्टेशन असतात, तर आम्हाला जे आमच्या बिझनेसला चांगले असणारे धोरणे आहेत किंवा कायदे आहेत ते बनवले जावेत. आणि ही टीका नेहमी शासनावर होत आलेली आहे, लक्षात घ्या, शासनाच्या धोरणांवरती. मग ते इकॉनॉमिक असू द्या किंवा सोशल पॉलिसीज असू द्या, नेहमीच या गोष्टीला घेऊन क्रिटिसिझम होत आलेलं आहे. तर मग उत्पादनकर्त्याच्या फायद्यामध्ये महागाई आहे म्हणून शासन महागाई कमी करत नाही का? हा इथे महत्त्वाचा इश्यू आहे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच लक्षात घ्या, महागाई म्हणजे फक्त वस्तूंची किंमत वाढली एवढाच ॲप्रोच न ठेवता ती महागाई कमी का होत नाही हे पण आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. आणि म्हणतो ना की आपण एखादी गोष्ट म्हणजे जी एक्झिस्ट करते तर ती का असते याची मागची कारणं शोधून काढली पाहिजेत किंवा ती बघितली पाहिजेत आणि त्याच्याबद्दल अवेअर झालं पाहिजे. आणि मुळात अवेअर झाल्यानंतर प्रश्न किंवा आवाज उठवला पाहिजे, ना की शांत बसलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच ह्या गोष्टी लक्षात घ्या, महागाईला फक्त महागाई म्हणून न बघता ती एक्झिस्ट करत आहे आणि ती दिवसेंदिवस वाढणार पण आहे, लक्षात घ्या. ती कमी होणार नाही. ते कोणतंही शासन येऊ द्या, महागाई कमी होणार नाही, वस्तूंची महागाई कमी होणार नाही. तर मग अशा वेळेस ती कमी का होत नाही हे सुद्धा बघितलं पाहिजे. आता दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह जाणून घेऊयात. म्हणजे आता फक्त आपण इथे टोटली शासनावरती क्रिटिसाइज करत नाही की शासन इथे मग बिझनेसमॅन पर्सनला फेवर करत आहे का वगैरे, असं आपण टीका करत नाही पूर्णपणे. तर शासनाचा हेतू काय असतो की इकॉनॉमिक ग्रोथ करणं, आर्थिक वाढ करणं. कारण काय होणार आहे लक्षात घ्या, शासनाचं हेतू काय असतो इथे, जेव्हा RBI इंटरेस्ट रेट कमी करतं ना तेव्हा लोक जास्तीत जास्त लोन घेतात. पण याचा एक परिणाम काय होतो, महागाई वाढते. पण दुसरा परिणाम हा पण होतो, चांगला परिणाम म्हणू शकतो, लोक इन्व्हेस्टमेंट जास्तीत जास्त करतात इकॉनॉमीमध्ये आणि इकॉनॉमिक ग्रोथ होते. हा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो, लक्षात घ्या. मग शासनाचं धोरण काय आहे, शासनाला काय पाहिजे, इकॉनॉमिक ग्रोथच पाहिजे, समजतंय का. मग आता इथे प्रॉब्लेम होतो की इकॉनॉमिक ग्रोथ करायची की इन्फ्लेशनला कंट्रोल करायचं, हा एक मेन इश्यू इथे तयार होतो. म्हणजे लक्षात येत आहे, म्हणजे RBIने इंटरेस्ट रेट कमी करून मनी सप्लाय जो केला त्याचे दोन परिणाम होतात. एक इन्फ्लेशन वाढतं आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ पण होत असते, लक्षात घ्या. म्हणजे ते इकॉनॉमिक ग्रोथला बेनिफिट करणारं पण असतं. मग अशा वेळेस नेमकं करायचं काय, कस्टमरचा विचार करायचा की जे उत्पादनकर्ते आहेत त्यांचा विचार करायचा. पण महागाई ही वाढतच चालली, लक्षात घ्या. मग महागाई कोणाच्या बेनिफिटमध्ये आहे हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे, लक्षात घ्या, समजते. आणि त्यातून ठीक आहे, आपण म्हटलं की शासनाचा हेतू आहे की इकॉनॉमिक ग्रोथ करणं म्हणून शासन फेवर करत आहे, ठीक आहे, इंटरेस्ट रेट कमी करण्यासाठी. पण मग आता इथे विचार करा की मग त्यातून जी इकॉनॉमिक ग्रोथ झाली असेल ती सर्वसामान्यांची असेल की फक्त काही लिमिटेड लोकांची, इलाइट लोकांची, काही बिझनेस पर्सन लोकांचीच असेल, ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत त्यांचीच असेल, हा दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून आज जर GDP कॅल्क्युलेट केला जात असेल तर तो GDP कॅल्क्युलेशन होतं आहे, म्हणजे GDP म्हणजे काय म्हणतो आपण, फायनल गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस विदिन अ टेरिटरी ऑफ इंडिया, टोटल फायनल गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस विदिन अ टेरिटरी ऑफ इंडिया. मग हे गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करणारा कोणता वर्ग आहे, तो फक्त लिमिटेड वर्ग आहे की त्याच्यामध्ये पूर्ण इंडियाचं पॉप्युलेशन समाविष्ट आहे, हे पण तर बघितलं पाहिजे. मग दुसरा प्रश्न तयार होतो की ही जी आर्थिक वाढ होती आहे भारताची तर ती फक्त काही लिमिटेड लोकांची होते की सगळ्यांचीच मिळून होती आहे. तर म्हणून एका रिपोर्टमध्ये असं आहे ना की 1% लोकांच्या हातामध्ये 55% रिसोर्सेस, 50 ते 55% रिसोर्सेस आहेत आणि ही विषमता वाढत चाललेली, ही दरी वाढत चाललेली आहे, लक्षात घ्या, दिवसेंदिवस. तर या इश्यूंकडे आपण लक्ष देणं फार जास्त गरजेचं आहे.